एट्थ मॅथ 8वी गणित 5th चॅप्टर चालू आहे आपलं एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे विस्तार सूत्र. आणि पुढे वी आर गोइंग टू लर्न, वी आर गोइंग टू एक्सपॅन्ड द फॉर्म्युला a मायनस b द होल क्यूब. आज आपण a वजा b कंसाचा घन या सूत्राचा विस्तार करणार आहोत. पण त्यापूर्वी बिफोर लर्निंग दिस टॉप पॉइंट आपण 5.2 मधले काही उदाहरण सुद्धा प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं एक दोन उदाहरण समजावून सांगतो तुम्हाला. बघा, आठवं एक उदाहरण समजावून सांगतो तुम्हाला. एट एक्झाम्पल 5x बाय y प्लस y बाय 5x द होल क्यूब म्हणजे 5x छेद y अधिक y छेद 5x कंसाचा घन. याचा एक आपल्याला काय करायचं, एक्सपांड करायचं आपल्याला हे. आणि दुसरे एक आहे बघा, दुसरे एक एक्झाम्पल आहे 5th 101 द होल क्यूब म्हणजे 101 चा तिसरा घन. हे दोन उदाहरणं आपण समजावून घेऊ आणि नंतर मग आपण एक्सपान्शन ऑफ a मायनस b द होल क्यूब हे घेऊया. चला हा घेऊ समजावून. इथे बघा 5x बाय y प्लस y बाय 5x द होल क्यूब. आणि बरोबर आहे का आपण लिहिलेलं 5x बाय y प्लस y बाय 5x द होल क्यूब. आता काय करायचं आहे, हा कंस दिस ब्रॅकेट रिटर्न थ्राइस इन द मल्टिप्लिकेशन फॉर्म. हा काय करायचा, तीनदा गुणाकाराच्या रूपामध्ये आपण लिहायचा. 5x प्लस y plus y by 5x, this is one bracket. 5x by y plus y by 5x in the second, because the cube is here is a cube, तिकडे घन आहे म्हणून आपण तीन वेळेस लिहायचं. थ्राइस काय आहे इथं 5x by y plus y by 5x. आणि आता आपण हे तीन वेळेस गुणाकार करतो. दुसरी स्टेप काय आहे, 5x by y plus y by 5x म्हणजे 5x छेद y अधिक y छेद 5x. आता दोन कंस म्हणजे काय, दोन कंसाचा वर्ग म्हणजे काय होईल 5x by y plus y by 5x द होल स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग. आता तुम्हाला माहिती आहे त्याच्यात कसं लिहायचं, 5x by y plus y by 5x. आता मला सांगा याचा स्क्वेअर करायचा. तुम्हाला माहित आहे पहिल्याचा स्क्वेअर करायचा, पहिल्याचा स्क्वेअर करायचा. पहिल्याचा स्क्वेअर काय होतो 25x स्क्वेअर बाय y स्क्वेअर. बरोबर आहे का, म्हणजे पहिल्याचा वर्ग करायचा 5 चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग, y चा वर्ग y अधिक या दोघांच्या गुणाकाराला 2 ने गुणायचं. मग 5x गुणिले y काय होतं, 5x गुणिले 2 किती होतं 10x. 10x होता. पुन्हा आता हे कसं म्हणायचं आपण 5x बाय y इंटू y बाय 5x इंटू 2 असं म्हणायचं आपण. लक्षात आलं का, म्हणजे या दोघांच्या गुणाकाराला 2 ने गुणायचं. ते बघा अंशांश गुणाकार करतो आणि छेदाछेद गुणाकार. काय येतं अंशांश गुणाकार 5x इंटू y 5x इंटू 2 10xy आणि 5y इंटू 5y 1 इंटू 5xy त्याला 5xy आलं काय येतं म्हणजे किती येते 5xy. आता ह्याचा वर्ग करतो आपण. ह्याचा वर्ग काय येतो प्लस y स्क्वेअर बाय 25x स्क्वेअर आलं काय. आता मला सांगा 5 वजा 5 वजा x 2xy म्हणजे किती येते 2xy. बरोबर आहे की नाही 2xy. आता बघा माहिती का 5 वजा 5 तुझा 10, x ला x गेलं y ला y गेलं म्हणजे इथे राहते किती फक्त 2 राहते. इथे राहते फक्त 2. लक्षात राखा, कारण x ला x कट झालं y ला y कट झालं राहिला किती फक्त 2. म्हणजे 5x वजा 5 2x तुझा 10 म्हणजे किती आलं फक्त इथं 2 आलं. आता यांना या कंसाना काय करायचं, यांना मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, यांना मल्टिप्लाय करायचं. काय ते बघायचं
ह्या 5x ना 5x बाय y ना ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. बरोबर आहे. कंसाला गुणायचं किती फक्त 2 आहे ना. 25x square by y square plus 2 plus y square by 25x square. आता इथे बघा. आता अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाचे गुणाकार करायचा. इथे काय करायचं? अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा. दिसते का? जरा थोडंसं खाली करतो. अंशांश गुणाकार छेदाचा काय आहे? 25 पाचा 125 x into x square x cube y into y square y cube plus आता हे नाही गुणायचं. 2 ने ह्याला गुणलं म्हणजे काय ते 10x by y. पुन्हा हे नाही ह्याला गुणायचं. काय ते 5 into y 5x y square by y into 25x square y. आता इथे बघा 5 1 5 5 5 25 म्हणजे किती येतं 5 5 25 म्हणजे 1/5 याचे हा झाला पहिला बाय. पुन्हा ते y/5x प्लस इथे काय करायचं y/5x ना परत ह्या कंसाला गुणायचा 25x square by y square प्लस तो 2 येतं प्लस y square by 25x square. आता y ने ह्याला गुणायचं आपण प्लसला प्लस प्लस 25x square by इथे काय खाली 5x y square plus 2 into y 2y by 5x plus y into y cube and 25 5 125 x cube. आता इथे बघा इथे किती 2y आणि इथे 5 आलं इथे 125 आलं. आता 25 5 1 5 5 5 25 तर 5x वर्ग y येतो. इथे 1/5 आलं. काय करायचं सर यांची बेरीज करायची स्वरूप पदाची बेरीज करायची. काय करायचं मला स्वरूप पदाची बेरीज करायची. इथे बेरीज करू आपण. इथे किती आहे 125x घन छेद y घनला y 125x3 by y3. आता मला सांगा 10x by 5 आहे का 10x by y 10x by y इथं 10x by y 2y हा 10x by y 10x by y प्लस इथे काय येतं xy स्क्वेअर आहे का xy स्क्वेअर नाही इथे काय करायचं xy स्क्वेअर बाय आता इथे पहा इथे आपण काय काढण्यासाठी करू इथे हे x जाताना इथला काय होतो हा स्क्वेअर जातो हा y कट होतो इथला y जातो म्हणजे राहते काय फक्त y छेद x इथे काय राहतं y बाय x राहतं. इथे सुद्धा बघा इथे काय राहतं हा स्क्वेअर जातो आणि हा x कट होतो हा स्क्वेअर जातो आणि हा y जातो इथे राहते काय 5x by y 5x by y राहतं प्लस किती आहे 2y by 5x 2y by 5x प्लस y cube by 125x. आता इथं बेरीज करू आपण. आता बघा इथं किती लिहायचं आपण थांबायचं. आता इथं 10x by y आणि 5x by y हे कसं पाय कसा सारखा आहे बेस कसा सारखा आहे म्हणजे इथं काय येतंय आता आपण असे कुठे लिहायचं इथे लिहू थोडंसं दिसतंय ना खालचं एक मिनिट इथं लिहून काढू आपण हे कुठला इथला दिसतंय का भाग एवढं भागात लिहून टाकू आपण दिसतंय ना तेवढं थांबा पाहू एक मिनिट दिसतंय. आता बघा इथं एक 125 x cube by y cube प्लस आता बघा
10x बाय y आणि 5x बाय y. छेद म्हणजे डिनोमिनेटर सारखा आहे म्हणजे काय ते 10x आणि 5x 15x बाय y. 15x बाय y बरोबर आहे की नाही? हा आणि हे समान छेद आहे म्हणजे बेरीज केलं 15x बाय y. दिसते का खालचं आपल्याला? दिसते ना? बघा हे 10x बाय आणि 5x बाय डिनोमिनेटर सेम आहे त्यामुळे आपण काय केलं डिनोमिनेटरला डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरचं काय करायचं बेरीज केली. आता 5 बाय x y बाय x and 2y बाय 5x आहे. म्हणजे इथं काय छेद सारखा आहे का? नाही. इथे काय करावं लागणार आहे? इथं ह्याला 5 न गुणावं ह्याला सुद्धा 5 न गुणावं म्हणजे काय होतं 5y बाय 5x म्हणजे काय प्लस 5x इथं 5x आणि 5y and 2y 7y प्लस y क्यूब बाय 125x क्यूब. आता या आपण उत्तर आले का पाहू बघा आपण म्हणजे 5.2 मधलं 8वं 5.2 मधलं 8वं की त्याला 120x बाय 15x बाय y 3y बाय 5 येते म्हणजे इथं काय थांबा माहिती नाही इथं चुकले आपल्या इथं काय करेल 3y बाय 5 येते. हा एक मिनिट इथं पाहू आपण इथं काय झालं इथं बघा 3y बाय 5 हा इथं चुकलं आपलं खाली पुढे काय आलं आणि y बाय 3y बाय 5 येते इथं 3y बाय 5x इथं 3y बाय 5x इथं आणि y क्यूब बाय 125x येते. बाकी आपलं बरोबर आलं. आता इथं थोडंसं करेक्शन 5 इथं बघा हे कुठलं आपलं इथं चुकलं आपलं थोडंसं इथं हे गुणायचं 25 5 1600 हे झालं. हां आता हे गुणायचं आपल्याला 10 5 50 10 5 50 x बाय इथं चुकलं 5x बाय 10x बाय 5x बाय म्हणजे इथं 2च येते इथं नंतर पाहू आपण हे पण आपलं असं एक उत्तर एवढं येतं. चला आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघू. सगळ्यांना समजलं का? आता आपण एक दुसरं एक उदाहरण घेऊया त्याच्यामध्येच आपला सगळा जातो व्हायची वेळ आपला आजचा. आता बघा थोडंसं एक मोठं मिळतात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मला समजावून सांगतो. आता आपल्याला 101 द क्यूब स्क्वेअर घ्यायचा. काय घ्यायचं आपल्याला 101 द होल क्यूब 101 द होल क्यूब म्हणजे 101 चा आपल्याला काय करायचं आहे घन बघायचा आहे. लक्षात इथं काय करायचं 101 द होल क्यूब म्हणजेच काय 101 म्हणजेच काय 101 मीन्स 100 प्लस 1 द होल क्यूब असं लिहू शकतो. आणि हेच आपण कसं लिहू शकतो 101 इन 5 टाइम लिहितो मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे 3 दा गुणाकार करतो 100 प्लस 1 इंटू 100 प्लस 1 म्हणजे 100 अधिक 1 चा घन म्हणजे 100 अधिक 1 गुणिले 100 अधिक 1 गुणिले 100 अधिक 1. आणि तिथे काय करतो दुसरी स्टेप काय आहे 100 अधिक 1 आणि ह्या दोघांचं गुणाकार म्हणजे काय ते 100 अधिक 1 कंसाचा वर्ग. तिसरी स्टेप 100 अधिक 1 ला 100 अधिक 100 प्लस 1 ला 100 प्लस 1 पहिल्याचा स्क्वेअर काय पहिल्याचा 100 चा स्क्वेअर काय होतो 10,000
10,000 प्लस त्या दोघांच्या गुणाकाराला 2 मिळणार 100 एक 100 100 गुणिले 2 200 त्यानंतर 200 प्लस त्याचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर किती एकचा स्क्वेअर एकच आहे एकचा स्क्वेअर एकच आहे लक्षात पहिल्याचा स्क्वेअर किती आला 10 ह्या दोघांच्या गुणाकाराला 2 गुणिले 100 एक 100 गुणिले 2 200 शेवटचा स्क्वेअर म्हणजे 1 आता याला काय करायचं 100 अधिक 1 ने ह्यांना गुणायचं आता याची बेरीज करून टाकू डायरेक्ट आपण 100 अधिक 1 100 ना 10,002 10,201 म्हणजे 10,201 आता ह्यांना गुणायचं आपल्याला आता ह्या 100 न केला म्हणून आपण म्हणजे 10,201 अधिक 1 ने ह्याला गुणू 1 गुणिले 10,200 आता गुणा करतो आपण 100 गुणिले 1 100 ला 0 चाले 10 100 गुणिले 0 0 10 ला 10 ला 0 हाताला 100 गुणिले 200 200 ने 1 201 ला 1 हाताले 20 100 गुणिले 0 0 आणि ते 20 ला 0 हाताले 100 एक 100 100 एक 100 2 102 प्लस किती आला काय तर 102 100 अरे 102 आणि 102 आणि 1 याच्यातून 2 शून्य आला बरोबर आता 10,200 ला 10,201 हे दोघांची काय करायची बेरीज करायची म्हणजे 1 लाख 2 एकच दशक 10 लाख 20,000 100 प्लस 10,200 याची काय बेरीज केली 1 ला 1 3,0,3,0,1 आणि आपलं किती आलं 10,30,000 10,30,000 and 301 म्हणजे आपलं कितवं गणित आहे पाचवं गणित आहे बघू तुम्हाला 10,30,000 and 301 समजलं का सगळ्यांना आलं दिसते का खालचं थांबा बघा बघायला असं इथं काय आलं 10,30,301 समजलं सगळ्यांना आता आपण एक्सपान्शन फॉर्म्युला घेऊ दुसरा आणि एक उदाहरण नंतर सोडून घेऊ चालतंय बघा हे आता आपण काय करू एक्सपान्शन ऑफ 1 मायनस बी द होल स्क्वेअरचा घेऊ आपण हे घेऊ आपण थोडंसं हे घेऊ आणि मग आपण थांबू एक उदाहरण घेऊन पाहायचं आता बघा इथं एक्सपान्शन ऑफ 1 मायनस बी द होल म्हणजे a वजा b चा घन त्याचा काय करायचं आपल्याला विस्तार करायचा आहे आज लातूरमध्ये पाऊस पडतो आता बघा आता विस्तार करण्यासाठी इथे का पहिले काय होतं इथे प्लस साइन इथे काय आहे मायनस आहे a मायनस b द होल क्यूब म्हणजे a वजा b चा घन आहे म्हणजे ही किती वेळेस लिहायचं 3 वेळेस लिहायचं गुणाकाराचं घन असल्यामुळे म्हणजे a मायनस b a मायनस b a मायनस b आता बघा आता a मायनस b ला a मायनस b ठेवायचं ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय a मायनस b द होल स्क्वेअर दोघांचा गुणाकार म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग आता तुम्हाला माहिती आहे a मायनस b ला a मायनस b आता पहिल्याचा वर्ग करतो पहिल्याचा वर्ग स्क्वेअर ऑफ द फर्स्ट a स्क्वेअर ह्या दोघांच्या गुणाकाराला 2 ने मल्टिप्लाय करतो 2 ने म्हणजे 2ab या इथं मायनस साइन इथं मायनस साइन प्लस लिहायचं तर मायनस टू मायनस प्लस b स्क्वेअर मग काय करायचं विस्तार हा होतो आता काय करायचं त्या a ने ह्याला मल्टिप्लाय करायचं पुन्हा मायनस b ने पुन्हा ह्याला मल्टिप्लाय करायचं इथं a into a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर म्हणजे a ने या कंसाला बनायचं a ने
ए गुणिले ए वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग पुन्हा वजा b न पुन्हा ह्या कंसाला गुणायचं a स्क्वेअर वजा मायनस 2a प्लस b स्क्वेअर. लक्षात आलं? म्हणजे a ने या कंसाला गुणलं पुन्हा वजा b लिहिलं तर a ने या कंसाला गुणलं म्हणजे वजा b इथं लिहिलं त्या वजा b ने पण त्या कंसाला गुणलं. आता a * a स्क्वेअर a क्यूब म्हणजे a गुणिले a चा वर्ग याचा प्लस इंटू मायनस मायनस here is no any sign so there is a positive sign positive number दिसतो a गुणिले आता आधी गुणिले वजा वजा a गुणिले आता a काय तर कोएफिशिएंट म्हणजे सगळे केले a गुणिले 2 2 a गुणिले a स्क्वेअर a आणि b ला इथं प्लस इंटू प्लस प्लस a b स्क्वेअर इथं मायनस इथे there is no any sign so here is a positive sign मायनस इंटू मायनस निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे वजा गुणिले अधिक वजा म्हणजे धन गुणिले ऋण ऋण गुणिले धन ऋण आणि इथे काय ते a b वर्ग तर b a वर्ग म्हणजे काय a b वर्ग म्हणजे b * a स्क्वेअर s a नाही b * a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर b बघा b * a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर म्हणजे आपण b गुणिले a वर्ग म्हणजे a वर्ग b असं बोलू शकतो मायनस इंटू मायनस मायनस इंटू मायनस प्लस 2 ला 2 a b स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस b ला b हा b इंटू b b स्क्वेअर आणि a ला a इथे 1 गुणिले 2 2 इथे वजा गुणिले वजा अधिक निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर इथे a ला a b इंटू b b स्क्वेअर आता निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऋण गुणिले धन ऋण b * b स्क्वेअर b क्यूब लक्षात. आता लाईक टर्म्स काय करू एकत्र करूया आपण a क्यूब ला a क्यूब लाईक टर्म कोणता आहे a स्क्वेअर b कुठे आहे का here is a स्क्वेअर b here is a स्क्वेअर so add the like term म्हणजे समान स्वरूप पदाची बेरीज करा. आता ह्याला मायनस चिन्ह ह्याला मायनस दोघाला जर समान चिन्ह असेल तर आपण काय करतो ॲडिशन करतो बेरीज करतो म्हणजे काय 2 मायनस मायनस काय आपण काय म्हणतो 2a स्क्वेअर b आणि 1 मायनस a स्क्वेअर b मायनस 2a स्क्वेअर b आणि मायनस 1a स्क्वेअर b किती बनतं मायनस 3a स्क्वेअर b प्लस आता ह्याचं आणि ह्याची काय करायचं ॲडिशन करायचं सर्व पदार्थ लाईक टर्म्स आहेत ab स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर 1ab स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. आता बघा याचा एक्सपांड करा याचा एक्सपांड करा आपण a minus b square is equal to a minus b cube is equal to a minus b the whole cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b square म्हणजे काय पहिल्याचा घन पहिल्याचा दुसरा भाग पुन्हा 3 न गुणून पहिल्याचा वर्ग गुणिले b 3 न वजा 3 न गुणून पहिल्याचा पुन्हा 3 न गुणून b चा वर्ग a b चा वर्ग आणि त्याचा असं हे येतं. आता आपण एक उदाहरण सोडवूया आणि आपण इथंच थांबूया 23 मिनिट झाले आपले. एक उदाहरण सोडवूया आणि इथंच थांबूया. बघा 5.3 मधलं उदाहरण घेऊया आपण.